नमस्कार ताईंनो, मैत्रिणींनो, स्वागत आहे सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर संडेचा हा व्हिडिओ आहे आणि रविवारची सकाळ ही आमच्याकडे अशी सुरुवात होते। शरीवचं सकाळीच खेळायला सुरुवात होऊन जाते आणि अभयचं असं काहीतरी त्याला गाड्या वगैरे धुवायला आणि पप्पाची थोडीशी हेल्प करायला खूप आवडतं आणि तो संडे म्हटलं की मग हे कामं करतच असतो। आता निवांत चहा वगैरे घ्यावा म्हटलं आणि रविवार म्हटलं की मग कसं निवांत सगळ्यांचं उठणं, मुलांचे टिफिन नसतात आणि थोडंसं आपलंही रिलॅक्स रुटीन असतं। रोजचं मग धावपळीचं रुटीन, सकाळी लवकर उठणं हे आठवडाभर चालूच असतं, पण मग आजचा एकच दिवस असा असतो की आज थोडंसं रिलॅक्स उठायचं, रिलॅक्स चहा घ्यायचा, बाहेर थोडंसं बसायचं, असं मी करत असते। चला आता माझ्यासाठी चहा ठेवला आहे आणि मस्त असा उन्हाळा लागलेला आहे तरीसुद्धा मला आलं घातलेला चहा खूप आवडतो, म्हणून मी आलं घालून चहा बनवते अजूनसुद्धा। बघूया आता पुढे जर जास्त ऊन पडलं तर मग एखाद्या वेळेस आता ते स्किप पण करावं लागेल आलं। आज दिवसभर तर काही शूट करणं झालंच नाही, म्हटलं आता संध्याकाळचं रुटीन थोडंसं तुमच्यासोबत शेअर करावं। तर रविवारची ही संध्याकाळ आहे आणि संध्याकाळी मी मस्त अशी आज मका पोह्यांचा चिवडा आणि खिचडी बनवलेली होती आणि थोडंसं त्यासोबत लापशी पण बनवणार आहे। मी बरेच दिवस झाले लापशीसाठी रवा आणून ठेवला, पण माझ्याकडून काही करणं झालीच नाही। चला म्हटलं आज तरी करूया, खिचडीसोबत थोडंसं गोड पण खायला छान वाटेल आणि पापड आणि थोडासा मका पोह्यांचा चिवडा पण इथे बनवून घेते। तर आजची खिचडी मी मस्त अशी कढईमध्येच केली होती बरं का, कारण काय होतं कुकरमधली खिचडी माझ्याकडून आता असं होतं आहे की मला खूप दिवस झाले मोकळी अशी खिचडी खायची इच्छा आहे, पण ती होतच नाही आहे। म्हटलं आता कढईतच करून बघूया। किती पाणी कमी टाकलं की तांदूळ जे आणलेले आहेत बहुतेक ते खराब असतील, त्यामुळे की काय पण खिचडी थोडीशी चिकटच होते। तर आज मी कढईमध्येच मस्त अशी खिचडी करून घेते आणि एक साईडने मका पोह्यांचे जे पोहे असतात ना तर ते तळून घेते आणि सिंपल असं त्याचा चिवडा बनवते। मुरमुऱ्यांच्या याच्यामध्ये मका पोहे टाकले तर मुलं निवडून फक्त मका पोहेच खातात, तर म्हटलं स्पेशली याचा जर चिवडा बनवला तर ते आवडीने खातील, म्हणून मग मी छान असा मका पोह्यांचा चिवडा बनवून घेते। आणि गूळ टाकून छान अशी लापसी पण बनवून घेतली। लापसी मी कुकरलाच बनवते, कारण काय होतं की त्याला थोडंसं जास्त शिजू द्यावं लागतं आणि मग असं कढईमध्ये खूप जास्त वेळ लागतो, म्हणून म्हटलं कुकरलाच 2-3 शिट्ट्या काढून घ्याव्या आणि छान अशी लापशी तयार होते। त्यानंतर या काही तुपाच्या बरण्या वगैरे रिकाम्या झालेल्या होत्या तर त्या पण मला तर आता स्वयंपाक तर करून झालेला होता, पण मग जे काही चहा पाण्याचे भांडे वगैरे असतात ना तर ते तसं माझ्याकडे मावशी आहेत भांड्यासाठी, पण असं होतं ना की कप ग्लास हे सगळं त्यांच्याकडे घासायला देऊच वाटत नाही, कारण कसं त्यांना खूप कामं असतात आणि घाई गडबडीमध्ये मग बऱ्याचदा त्यांच्याकडून फुटलेलं पण आहे। म्हटलं जाऊ द्या, कप ग्लास हे मी आता टाकतच नाही आणि थोडेफार भांडे मी घासून घेते मध्ये, कारण सकाळी पण मग पूर्ण भांडे जर टाकले तर मग सकाळच्याला काहीच राहत नाही। आणि मसाल्याचा डब्बा जो आहे ना माझा तो खूप खराब झाला होता, बरेच दिवस झाले मला याला क्लीन करायचं होतं। आज थोडासा स्वयंपाक लवकर झाला, म्हटलं चला याला पण लगेचच क्लीन करून घ्यावं। आणि आता मला ना स्टीलचा मसाल्याचा डब्बा पण माझ्याकडे आहे, पण त्याचं जे झाकण आहे ना ते चिरल्यासारखं झालं आहे, म्हणून मी बरेच दिवस झाले हा प्लॅस्टिकचा वापरते, पण आता मला न्यू असा घ्यायचा आहे। छान असा सजेस्ट करा, तुम्हाला जर माहीत असेल मसाला डब्बा तर नक्की मला सांगा। तर मला स्टीलचाच छान असा घ्यायचा आहे, बघते आता कधी होईल घेणं। तर कधीतरी असं होतं ना लवकर आपला स्वयंपाक झाला काही झालं तर मग कुठे आपल्याला किचनवर थोडीशी कुठे घाण वाटली किंवा काही वाटलं ना तर मी तर असं करत असते, मला थोडासा वेळ भेटला ना की लगेचच आवरून घेते। आता हा डायनिंग टेबल दिवसभर याला कितीही वेळा आवरलं ना तरी यावरती पसारा येऊन पडतो म्हणजे पडतोच। कुणाच्या हातात काही लागलं, कुणाच्या हातामध्ये काही एक्स्ट्राचं सामान असेल तर सगळेजण इथं आणून ठेवतात आणि त्याच्यावरती दिवसभरामध्ये संध्याकाळपर्यंत खूप पसारा होतो। कितीही वेळा आवरलं तरी संध्याकाळपर्यंत तो गच्च असा भरलेला असतो। तर तुमच्या पण डायनिंग टेबलचे असे हाल होतात का नक्की मला सांगा। चला म्हटलं आता संध्याकाळी याला क्लीन करून घ्यावा, म्हणजे सकाळी उठल्यानंतर किचनमध्ये अगदी फ्रेश वाटतं आणि किचन असं क्लीन करून ठेवलं ना की सकाळच्या आपल्या कामांना पण आपल्याला एक वेगळीच एनर्जी येते।
आणि मसाल्याचा डब्बा पण फॅनच्या हवेला छान असा वाळलेला होता. म्हटलं याला लगेच रिफिल करून घ्यावं आणि त्यामध्ये ना मी खाली असं पेपर टाकून घेत असते, म्हणजे मग काही मसाले वगैरे जर सांडले ना तर त्या पेपरवरती सांडतात आणि पेपर आपल्याला काढून ते क्लीन करून घेता येतं व्यवस्थित. त्यामुळे मग असं टाकून घेत असते. आता यामध्ये मी जिरे, मसाले, मोहरी हे सगळं टाकत असते, हळद आणि मीठ मी यामध्ये टाकत नाही, कारण मग ते सगळ्या मसाल्यांमध्ये एकत्र होऊन जातं. आणि हळद ना ही म्हणजे जी गावरान हळद भेटते ना तर तीच आम्ही आणत असतो. अशी भेटते आमच्या इकडे, शेतकरी जे असतात ना तर ते बनवून देतात, तर ती खूप छान असते आणि भाजीला कलरसुद्धा खूप मस्त येतो या हळदीने. त्यानंतर जे लाल तिखट आहे ना ते सुद्धा आता आम्हाला घरचं बनवायचं आहे, पण सध्या ते संपलेलं होतं म्हणून बाहेरूनच विकत आणलं. जे गिरणीवाले लोक असतात ना तर त्यांच्याकडे हे विकायला देखील भेटतं. जिथून आपण लाल तिखट बनवून आणतो ना तर त्यांच्याकडे असतं, तर त्यांच्याकडून हे अर्धा किलो आज मी मागून घेतलं, कारण की सगळं तिखट घरातील संपलेलं होतं. आणि आता उन्हाळीची जे कामं चालू होतील ना त्यामध्ये तिखटसुद्धा ॲड राहील. तर तसं मी तुमच्यासोबत ब्लॉगमध्ये शेअर करेलच आता उन्हाळ्याचे कुठले कुठले कामं चालू होतील आणि काय काय करणार आहे उन्हाळी पदार्थांमध्ये. तर चला, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्या ताईंना नमस्कार.